मित्रांनो, तर तुम्ही जे थंबनेल जो बघितला त्याच्यामध्ये एकदम करेक्ट बघितलं की इंग्लिशमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात किंवा अबव 95 प्लस मार्क पडू शकतात. त्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे. ती स्ट्रॅटेजी कुठली, तर प्रत्येक घटकाचा अभ्यास झाला पाहिजे. जसं इंग्लिशमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न जो असतो तो लँग्वेज स्टडीचा असतो, जो 10 मार्काचा असतो. तिथं तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. तर त्यासाठी नेमकी कुठली स्ट्रॅटेजी वापरायची हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर पॅसेज कसे सोडवायचे, कवितेवरचे प्रश्न कसे सोडवायचे, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम कसं करायचं. त्याचबरोबर तुमचा जो रायटिंग स्किलचा जो बराचसा भाग आहे, ग्रामरचा भाग असेल, रायटिंग स्किलचा जो बराचसा भाग आहे ज्याच्यामध्ये लेटर रायटिंग असेल, ज्याच्यामध्ये पॅराग्राफ रायटिंग असेल, तर बराचसा जो भाग आहे ट्रान्सलेशन असेल, डायलॉग रायटिंग असेल, स्टोरी रायटिंग असेल, हा सगळा जो भाग आहे या सगळ्यांची तयारी होणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक घटकाची तयारी नीट होणं गरजेचं आहे आणि ती तयारी करून घेण्यासाठी महत्त्वाच्या नोट्सची गरज आहे. आणि अशा इम्पॉर्टंट नोट्स मित्रांनो आलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी सांगतो. त्या नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर हमखास तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. त्यामुळे नोट्स जे आहेत त्याची PDF मित्रांनो तुमच्यासाठी आलेली आहे. तर ती PDF कुठून कशी डाउनलोड करायची हे मी तुम्हाला आता सांगणार. त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण त्या PDFचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. जर तुमचा अभ्यास आत्ताच्या तारखेला पण 0 झाला असेल आणि हे 27-28 दिवस किंवा एक महिना बाकी आहे, या महिन्यामध्ये सुद्धा तुमची तयारी खूप चांगला अभ्यास होऊ शकतो आणि तुमची खूप चांगली तयारी होऊ शकते. तुम्ही आरामात पास होऊ शकताय आणि पास होण्यासोबत चांगले मार्क इंग्लिशमध्ये तुम्ही मिळवू शकताय. तर ते चांगले मार्क कसे मिळवायचे आणि त्या नोट्स तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकताय, कुठून डाउनलोड करू शकताय, ते आता आपण बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन. तर मित्रांनो, एकच काम करायचंय, गुगलवरती जायचं आणि गुगलवरती टाईप करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ओके, असं टाईप करायचंय आणि ॲप नका टाईप करू, फक्त क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा इथं एक युट्यूबचं दिसेल, तिथं नाही जायचं. बघा इथं अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, क्रिएटिव्ह लर्निंग वगैरे दिसेल ना मित्रांनो, तिथं आपल्याला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट आपल्या वेबसाईटवरती जाल. थोडासा लोड व्हायला वाट बघत आपण वेबसाईटवरती गेल्यानंतर इथं IMP नोट्स आहे. बघा बऱ्याच गोष्टी आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका आहे, IMP नोट्स आहे, ऑनलाईन टेस्ट आहे. तर यामध्ये IMP नोट्स थोडंसं मोबाईलवरती जरासं तुम्हाला वेगळं दिसेल. मोबाईलवरती इथं कुठले तरी 3 अशा आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला IMP नोट्स दिसेल. तर इथं जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही बघू शकताय बरं का वेबसाईटवरती. जुन्या प्रश्नपत्रिका, IMP नोट्स, ऑनलाईन टेस्ट बघू शकताय. पण सध्या आपण IMP नोट्स बघूयात. IMP नोट्सवर क्लिक केलं, हे बंद करा इथे आणि क्लिक केल्यानंतर बघा इथं खाली आलात की काय काय बघा, या ठिकाणी तुम्हाला इथं आहे गणित भाग 1च्या नोट्स आहेत, इंग्लिशच्या आणि मराठीच्या आहेत. आपण इंग्लिशच्या नोट्स बघूयात मित्रांनो. इंग्लिशच्या नोट्सवर जर तुम्ही क्लिक केलं इथं, तर इंग्लिशच्या नोट लगेच डाउनलोड होतील इथं मित्रांनो. बघा इंग्लिशच्या नोट्स ज्या आहेत ह्या लगेच डाउनलोड करून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे. बघा याच्यामध्ये सगळे लँग्वेज स्टडी पासून सगळा भाग आहे. सगळ्याची तयारी मित्रांनो तुमची एकदम जबरदस्त होणार आहे. आणि त्याचबरोबर जर मराठीच्या नोट्स हव्या असतील तर मराठीवर क्लिक करा. गणित भाग 1च्या नोट्स हव्या असतील तर गणित भाग 1 वर क्लिक करा. सगळ्या विषयांच्या नोट्स हळूहळू इथे अपडेट होत राहतील मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही या नोट्स डाउनलोड करा. खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो. धन्यवाद, बाय सर्वांना. तर आता लगेच जा मित्रांनो, व्हिडिओच्या खाली लगेच आता जा आणि तुम्ही गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करून या ज्या नोट्स आहेत त्या डाउनलोड करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.